समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। अक्कलकुवा येथे उपध्यानतप पूर्णाहुती निमित्ताने भव्य शोभायात्रा संपन्न। उपध्यानतप ही एक जैन धर्मातील पवित्र साधना आहे, ज्यामध्ये 52 दिवसासाठी साधूसारखे जीवन जगले जाते। यात उपवास आणि निवी याचा समावेश असतो आणि या काळात ज्ञान, दर्शन, चारित्र्य व तप प्राप्त होते, तसेच पापांचा नाश होतो। या साधनेमुळे नवकार महामंत्र सारख्या महान सूत्राचे पठण करण्याचे ज्ञान मिळते। अक्कलकुवा येथे श्री आदिनाथ जिन मंदिर एवं जिन कुशलसुरी दादावडीच्या प्रांगणात दिनांक 4 सप्टेंबर 2025 पासून उपध्यानतप आराधनाची सुरुवात परमपूज्य खरतर गच्छाधिपती अवंती तीर्थोद्धारक श्री जिन मणिप्रभ सुरेश्वरजी महाराज साहेब यांचे सुशिष्य परमपूज्य उपाध्याय प्रवर मणिप्रभ सागरजी महाराज साहेब आदी साधू साध्वी भगवंत यांच्या पावन निश्रेत करण्यात आली। यात प्रथम उपध्यानतप मध्ये 69, दुसरे उपध्यानतप मध्ये 15 व तृतीय उपध्यानतप मध्ये 5 व 62 मध्ये 4 असे एकूण 93 आराधक यांनी उपध्यानतप पूर्ण केले। यात प्रथम उपध्यानतप आराधक यांच्या उपध्यानतप पूर्णाहुती निमित्ताने मिरवणुकीत सजवलेल्या रथांवर आराधक बसले होते, तसेच विविध सांस्कृतिक बँड पथक वाजंत्रीसह वाजत गाजत भव्य अशी शोभायात्रा अक्कलकुवा शहरात काढण्यात आली। तसेच समाजातील महिला व लहान बालिकांनी विविध पारंपरिक पोशाख परिधान करून भगवान महावीर यांचे संदेश व विचार यांचे फलक हातात घेत भगवान महावीर स्वामी की जय, अहिंसा परमो धर्म, क्षमा वीरस्य भूषणम असे घोषणा देण्यात आले। सदर मिरवणुकीत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून मोठ्या संख्येने जैन समाज बांधव या कार्यक्रमात उपस्थित होते।